आंब्याघाटाच्या सुरुवातीला आहे आता. इथे आता रस्त्याचं काम चालू आहे आणि चौपदरीकरण रस्ता होणार आहे. ते आपल्याला कलकधरा मंदिर दिसेल. हे बघा समोर बोर्ड लागलेला आहे, तिथेच आपल्याला मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो मी इथे. फायनली आपण आलेलो आंब्या घाटामध्ये, म्हणजे जो मेन असतो, आपण जिथे पर्यटनासाठी सगळी पब्लिक येते त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. श्री स्वयंभू हनुमान मंदिर म्हणजे आपल्याला इथे खाली बघायला मिळेल. इथून वाट आहे खाली जाण्यासाठी. आणि मित्रांनो इथे आपल्याला गायमुख मंदिर बघायला मिळत असेल, गणपती बाप्पांचं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वडले आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता मी आहे नवालेवाडीमध्ये आणि आता आम्ही जातोय आंबा घाटामध्ये. आणि इथे माझ्यासोबत आहे शुभू, इथे आहे अक्षय, हॅलो, आणि इथे आहे रश्मी. रत्ता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला आंबा घाटात जाण्यासाठी आणि आपला प्रवास कसा होतोय आणि आपण आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण बघत जाणार आहोत. आता तो आहे माचाळचा डोंगर जो आपल्याला आता दिसतोय आणि हे आपले दाजी काका आणि ते प्रदीप तट्या. हे आहे आमचं गावचं ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर. आणि याच्या समोर इथे आपल्याला सोंबा मंदिर बघायला मिळेल, जे आता तुम्हाला मी दाखवतोय. हे बघा हे वाला. आता आपण आलेलो आहेत साखरपा बाजारपेठेमध्ये आणि इथे गेला हा रस्ता आहे साखरपा बाजारपेठेचा आणि इथे ST स्टँड आहे साखरप्याचं. इथे बाजार भरला जातो. आणि आता आपण जाणार आहोत रत्नागिरी कोल्हापूर हायवेला आणि तिथून कोल्हापूर मार्गे आपण जाणार आहोत आंबा घाटात. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत कोल्हापूर मार्गाला आणि आपल्याला समोर बोर्ड दिसत असेल, हे बघा कोल्हापूर. आणि हाच रस्ता जातो आंब्या घाटात. पुढे आता आपल्याला मुर्शी लागेल. तर मित्रांनो ही आपल्याला शाळा दिसते. या शाळेचं नाव काय? महात्मा गांधी विद्यालय शाळा. आणि हे शुभूचं इथे कॉलेज आहे. तुझ्या कॉलेजचं नाव काय शुभू? ज्युनियर कॉलेज. अरे इकडे बघून बोल. मी वाचून सांगतो ते. काय रे तू खरंच जोक झाला रे. रोडचं नामकं तालुक्यात नाही शाळेची इथं. हा हे सतीमाता मंदिर, श्री सतीमाता मंदिर आहे बघा. जत्रा भरते इथं. आंब्याघाटाच्या सुरुवातीला आहे आता. इथे आता रस्त्याचं काम चालू आहे आणि चौपदरीकरण रस्ता होणार आहे. खूप काम चालू आहे इथे. आता हे जे आपल्याला वळणं दिसत ना, ते सगळी वळणं काढून टाकणार आहेत. सुसाट रस्ता होणार आहे. काम चालू आहे. हे आता सगळे टन आता वळणं ते जातील ना, मग काय माहिती ते कसं करतात. असणार वळणं, पण ते काय एवढी आपल्याला वाटणार नाही चालत नाही. आता जसे घाट आहे तसे वाटणार नाही. हा हा आंबा घाटाचं सौंदर्य मी घालून टाकतो. ते आपल्याला कलकधरा मंदिर दिसेल. हे बघा समोर बोर्ड लागलेला आहे, तिथेच आपल्याला मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो मी इथे. हा हे मधी आहे तेच. हा काकीचं गाव आहे. हे बघा इथे हे मंदिर आहे कळकधराचं. काकीचं गाव इथं खाली उडी मारा. तिथे सगळं आता मेजरमेंटचं काम चालू आहे. रस्त्याची मोजमाप करत आहेत. आणि लॉकडाऊन मध्ये इथे ना मित्रांनो दरड कोसळलेली 2 वर्षाआधी. आणि इथे पर्यटक येतात बघण्यासाठी. सुंदर असं पर्यटन स्थळ झालेलं आहे. अजून आपल्याला वरती जायचं ना थोडं. हा 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 तर आपल्याला अजून तिथे वरती जायचंय. आणि इथे तीव्र चढ आहे. हा हा इथे पण दरड कोसळलेली. बघा थोडा इथे मोठा रस्ता केलेला आहे. फायनली आपण आलेलो आंब्या घाटामध्ये
म्हणजे जो मेन असतो, आपण जिथे पर्यटनासाठी सगळी पब्लिक येते त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. आणि हे बघा इथे सगळे आपल्याला पॉईंट बघायला मिळतील. कुठल्या पॉईंटवर थांबलो रे शुभम? आपण कुठे इथे थांबलेलो ना? हा, गायमुख जवळ जाऊया. 4 वेळा तर आपलं झालंच आहे. मला आंबाघाटात आम्ही एकदा पण उतरलो नाही. एकदाच आलो आपण आंबाघाटातनं. अरे का गणपतीवर गावी जाताना आपण नाही किती 2 वेळा दोन्ही ट्रिप इथूनच मारल्या आपण. झोपली असेल. कविता आणि मी तर इथून किती वेळा आलो. तुम्ही दोघं आले. मीच बोललो ना, तुला तुम्ही बोललो. तर इकडे लफडा चालू आहे दोघांचा. ते आहे गायमुख. इथे गायमुखातून इथून पाणी येतं आणि त्याच्यावरती दरड कोसळलेली आहे, दगड पडलेलं आहे. ते आता आपण थोड्या वेळाने जाऊन बघू. आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे. थोडे मध्ये पॅच आहेत. ते पॅच म्हणजे खड्डे आहेत, ते खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे. माती टाकून हा मातीचं काम करतायत. आणि ह्या 2 डोंगरांमधून रस्ता बघा किती मस्त गेलाय. मी गाडीमध्ये बसलेलो आहे आणि शुभूची हाईट एवढी आहे ना, याचं डोकं लागतंय वरती आहे बघा. उसको ना मम्मी ने बहुत सारा कॉम्प्लेंट पिलाया है, इसलिए उसकी हाइट बहुत है, बहुत. मालिश करताना ओढला दुसरीकडनं मला. मालिश करताना दुसरीकडनं ओढला बोलतोय. श्री स्वयंभू हनुमान मंदिर म्हणजे आपल्याला इथे खाली बघायला मिळेल. इथून वाट आहे खालती जाण्यासाठी, पण तिकडे आहे रे, ते मंदिराच्या अपोजिट तिकडे खालती आहे या साईडला कुठेतरी. आणि आता आम्ही आहोत वरती थांबलेलो आहे पर्यटक स्थळाच्या इथे. आणि आपल्याला समोरचे जे डोंगर दिसत असतील आणि हलकं हलकं थोडं आपल्याला धुकं बघायला मिळत असेल, त्यामुळे एवढे क्लिअर आपल्याला डोंगर समोरचे दिसत नाही आहेत. मित्रांनो, आता आम्ही जातोय तिथे गायमुखचं मंदिर आहे, ते आता आपण बघण्यासाठी जातोय. कारण की आम्ही पुढे गेलेलो, पुढून मग आम्ही युटर्न मारला आहे. कारण की इथे पार्किंगला जागा बघतोय कुठे आहे ती. तर मित्रांनो, त्याला आम्ही हात दाखवायला म्हणून त्यांनी हॉर्न वाजवला, मस्त हॉर्न वाजवलाय. तर हे बघा, आपल्याला इथे हे मंदिर दिसत असेल, ह्याच्यावरती दगड पडलेला वरून. तर गाडी जाते, जाऊ द्या. इथे पार्किंगला जागा आहे ती बघ, बोलव त्याला फोन करू. नाही शिंदे. तर मित्रांनो, हे बघा माकडांची फॅमिली. आणि इथून वरून बघा छोटा माकड येतोय, वरती सुद्धा आहेत आणि खालती सुद्धा आहेत. हे बघा, खालती उतरत आहेत, रस्ता क्रॉस करतात. आणि कधी इथे आलात तर सावकाश वाहने चालवा, कारण की इथे जनावर म्हणजे प्राणी इथे रस्ता क्रॉस करत असतात. हे बघा, हा बघा मस्त ट्रॅकिंग करत तर खालती उतरतोय, खालती उतरतात बघा कसे. हो, नाही बाहेर रेंदे. इथे आहे श्री गणेश मंदिर आणि याच्या अपोजिटला आपल्याला इथे हनुमान मंदिर दिसत असेल. हे इथे खालती आहे ते. आणि इथून असा सुंदर असा व्ह्यू येतो आपल्याला समोर बघण्यासारखा. आणि मित्रांनो, इथे आपल्याला गायमुख मंदिर बघायला मिळत असेल, गणपती बाप्पांचं. आणि इथे गायमुखामधून इथून पाणी यायचं. तिथे गायमुख आता खाली पडलेलं आहे वाटतं, पडलं ना ते गायमुख बघा, इथून पाणी यायचं. आणि इथे गणपती बाप्पांची छोटी मूर्ती आहे. पाणी भरलं इथे, पाणी जायला जागा नाही. आणि इथे माकड बघा, जिथे काही प्रसाद टाकलेले वाटतं तिथे खातात ते. तर मित्रांनो, हा सीन बघा जबरदस्त आहे. वायरीच्या ह्याच्यावरती बघा मस्त लटकत जातात माकडं. एकच माकड जातो आता तर.
तिथे एक आहे. तिकडेच गेला परत तिथे. तो बघ खाली खाली उतरतोय तो. तिथे माकडं बघा कशी बसलेली आहेत आरामात, तंगड्या वर करून साफसफाई चालले, उवा काढतायत. मित्रांनो थोडं इथे ना वातावरण जरा वेगळं वाटतं. म्हणजे इथे आपल्याला थोडा हलका प्रमाणात आपल्याला इथे धुकं बघायला मिळते. त्यामुळे आपल्याला समोरचं काही क्लिअर दिसत नाही आहे. बाकी इथलं दृश्य तुम्ही बघत असाल, सुंदर दृश्य आहे. आणि सगळीकडे आपल्याला हिरवगार डोंगर आपल्याला बघायला मिळत असते. इथे वरती सुद्धा सगळं पावसामध्ये सगळं हिरवगार झालेलं आहे, सुंदर वाटतंय, मस्त. परत कर परत कर परत कर. तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या पॉईंटवरती आलेले आहेत आणि इथून आपल्याला जो आंबा घाटाचा जो मेन रस्ता दिसतो तिथून आपण येतो तो आपल्याला इथून दिसतोय. हा बघा भारी वाटतो इथून व्ह्यू. आणि इथून आपल्या सगळ्या एसट्या जात आहेत, गाड्या जात आहेत आणि आपण इथून पॉईंट बघणार आहोत. इथून कसं दृश्य दिसतंय ते. हे बघा मस्त घाट वाटतं इथून. गाड्या पण जाताना इथून मस्त वाटतात. तर मित्रांनो तुम्हाला ही आंबा घाटातली व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.